बरेचदा स्वच्छ आणि सुरक्षित म्हणून पावडरचं दूध लहान मुलांना दिलं जातं, परंतु ते खरोखरच सुरक्षित आहे का हा विचार करण्याची वेळ आलेली आहे। मुळात पावडरचं दूध म्हणजे निर्जलीकरण केलेलं नियमित दूधच। या प्रक्रियेमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्स हे टिकून राहतात, मात्र लायपेज सारखे एन्झाईम्स काढून टाकले जातात की जे नैसर्गिकरित्या दुधामध्ये आढळून येतं आणि ते फॅट्सचं विघटन करण्यास मदत करतं। पावडरच्या दुधामध्ये लायपेज सारखे एन्झाईम्स नसल्यामुळे या दुधाच्या सेवनाने ऑक्सिडाइज्ड कोलेस्टेरॉल तयार होतं आणि ज्यामुळे भविष्यात हृदयरोग, जळजळ यांसारखे त्रास होऊ शकतात। पावडर दुधाने नियमित दुधापेक्षा रक्तातील साखर जलद गतीने वाढते, त्यामुळे मुलांच्या विकसित स्वादुपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो। पावडरचं दूध हे हानिकारक नक्कीच नाही, परंतु ताज्या दुधासारखं परिपूर्ण आणि शुद्ध असंही नाही। पावडरच्या दुधाला काही पर्याय आहेत का? तर देशी गाईचं दूध हे सर्वोत्तम। त्यामध्ये 1 कप दुधात 1 चिमूट सुंठ पावडर, 1 चिमूट वावडिंग पावडर टाकून उकळून ते दूध देणं हे अधिक चांगलं राहील। गोड न केलेलं वनस्पतीजन्य दूध, विशेषतः बदाम दूध, ओट्स दूध, नारळाचं दूध तसंच नाचणीची लापशी हेही पर्याय सर्वोत्तम ठरू शकतात। धन्यवाद।